नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी फ्रीमध्ये शिकायच्या असतील तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, सध्या आपली आईस्क्रीम केकची सिरीज सुरू आहे. आईस्क्रीम केक म्हणजे काय, तर आईस्क्रीम आणि केकचं अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन. तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा आईस्क्रीम बनवायला शिकवते, मग ते तयार केलेलं आईस्क्रीम केकमध्ये कसं यूज करायचं आणि त्यापासून एकदम छान मस्त दिसणारा आईस्क्रीम केक कसा बनवायचा हे मी शिकवते. आणि हे आईस्क्रीम केक एवढे सुंदर असतात ना की ते तुम्ही बड्डे सेलिब्रेशनमध्ये सुद्धा वापरू शकता. आणि अर्थातच या केक्सच्या तुम्ही ऑर्डर्ससुद्धा घेऊ शकता. पण ऑर्डर घेण्यासाठी हे आईस्क्रीम केक कशा पद्धतीने बनवले पाहिजेत, ते कसे स्टोअर केले पाहिजेत, कसे सेट केले पाहिजेत आणि अर्थातच तुम्हाला विकायचे असतील तर कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने ते विकले पाहिजेत, या अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही तर बघत आहातच, पण हे केक शिकताना या सगळ्या गोष्टी जाणून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच पहिल्यांदा मी हा व्हिडिओ बनवते. तसे तर आपल्या चॅनलवर मी 2 आईस्क्रीम केकचे व्हिडिओज ऑलरेडी शेअर केलेले आहेत, चॉकलेट स्ट्रॉबेरी आईस्क्रीम केक आणि कॉटन कँडी आईस्क्रीम केक. आणि यासोबतच भरपूर सारे आईस्क्रीम केकचे फ्लेवर्स, भरपूर प्रकार मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेतच. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण आधी क्लिअर करूयात आणि त्यानंतर मग पुढचे व्हिडिओज येत राहतीलच. तर मंडळी, टिप नंबर 1, आईस्क्रीम केक बनवण्यासाठी आपण जे स्पंजेस यूज करतो म्हणजे केक स्पॉन्ज यूज करतो तो शक्यतो रेडीमेड प्रीमिक्सपासूनच बनवावा. का? घरातला जो होममेड किंवा स्क्रॅचपासून बनवलेला जो स्पंज आहे तो पण खूप छान आणि खूप अप्रतिम तयार होतो, खूप छान टेस्टलासुद्धा लागतो, त्याचं टेक्स्चरसुद्धा एकदम छान असतं, नो डाऊट. पण हा जो मैद्यापासून घरी तयार केलेला स्पंज आहे ना, तो ज्यावेळी आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवतो त्यावेळी तो थोडासा कडक होतो, कारण आईस्क्रीम केक हे सेट करण्यासाठी आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवावे लागतात. आणि अशावेळी जर तुम्ही होममेड स्पंज यूज केला तर मग तो थोडासा कडक लागण्याची शक्यता असते. तो कठीण झाल्यामुळं त्याची टेस्ट थोडीशी बिघडू शकते. त्यामुळे शक्यतो रेडीमेड प्रीमिक्सपासूनच तुम्ही स्पंज बनवावेत ज्यावेळी आपण आईस्क्रीम केक बनवतो आहे. ठीक आहे. टिप नंबर 2, ज्यावेळी आपण आईस्क्रीम केक बनवतो त्यावेळी आधी आपल्याला आईस्क्रीम बनवावं लागतं. आणि आईस्क्रीमचे किंवा आईस्क्रीम बेसचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे व्हाईट बेस, दुसरा मिल्क चॉकलेट बेस आणि तिसरा डार्क चॉकलेट बेस. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला व्हाईट बेस शिकवलेला आहे, उरलेले 2 आपण नंतर बघणार आहोतच. तर मंडळी, हे जे बेस आहेत ना ते बनवण्यासाठी जे साखरेचं प्रमाण आहे म्हणजे शुगरचं प्रमाण त्याच्यामध्ये यूज केलेलं ते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की मला एवढं आवडतं, किंवा हे जे प्रमाण आहे ते जनरल आईस केक खाणाऱ्यांसाठी एकदम ओके आहे. तुम्हाला जर वाटलं की हे प्रमाण खूपच जास्त वाटतं किंवा एवढं गोड कधीच आईस्क्रीम नसावं किंवा हा जो केक आहे तो खूप जास्त गोड तयार होतो आहे, तर अर्थातच तुम्ही त्या बेसमधलं शुगरचं प्रमाण कमी करू शकता किंवा जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आवडत असेल तर वाढवूही शकता. ओके. म्हणजे कुठलाही आईस्क्रीम केक असू देत त्याच्यामध्ये जे आपण आईस्क्रीम बनवतो आहे ना त्यातलं साखरेचं प्रमाण मी जे दिलेलं आहे तेच तुम्ही पण घ्यावं असं नाही. तुम्ही आधी एक बेस बनवा, तो टेस्ट करा, तुम्हाला जर त्याची टेस्ट योग्य वाटली तर तेच प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने फॉलो करू शकता. ओके. सो साखरेचं प्रमाण ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कसं होतं, मी रेसिपी सांगणार, तुम्ही ती डोळे झाकून करणार आणि जर तुम्हाला ती ओव्हर स्वीट वाटली किंवा कमी गोड वाटली कधी तर तुम्ही म्हणाल की काय म्हणजे हा केक योग्य लागत नाही आहे, हा खूपच विचित्र लागतो आहे. सो असं नाही आहे. साखरेचं प्रमाण आधी तुम्ही तुमच्या पद्धतीने टेस्ट करा, ठीक आहे, आणि त्यानुसार तेच प्रमाण पुढच्या सगळ्या रेसिपींसाठी तुम्ही फॉलो करा. टिप नंबर 3, तर बघा, आता आईस्क्रीम बेस बनवण्यासाठी किंवा आईस्क्रीम केकमध्ये जे काही आईस्क्रीम्स आहेत ते सगळे बनवण्यासाठी जे आपण इन्ग्रेडियंट यूज करतो ना ते सगळे ब्रँडेड असावेत. हे मी माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मिल्क पावडर असेल, कंडेन्स्ड मिल्क असेल, व्हिप क्रीम असेल, या सगळ्या गोष्टी ब्रँडेड असाव्यात. जर तुम्ही लूजमधल्या सुट्ट्या वगैरे वापरल्या, शक्यतो मिल्क पावडर वगैरे या गोष्टी, तर मग ना क्वालिटी डिस्टर्ब होते आईस्क्रीमची आणि ते खाताना एवढं छान लागत नाही, टेस्टी लागत नाही. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ब्रँडेडच यूज करा. आणि व्हिप क्रीम ऑफकोर्स जी आपण आईस केकसाठी वापरतो ना तीच व्हिप क्रीम आपल्याला या रेसिपीमध्ये सुद्धा यूज करायची आहे. म्हणजे आईस केक बनवताना जी तुम्ही नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम वापरता
म्हणजे सनविप्स असेल किंवा रिच कंपनीच्या सगळ्या असतील, ट्रोपोलाईट असेल किंवा अजून वेगवेगळे खूप छान छान ब्रँड्स आहेत, चिराग वगैरे सुद्धा. सो तुम्ही जे यूज करता ना, जे तुम्हाला आवडते व्हिप क्रीम आईस केकसाठीची, तीच क्रीम तुम्हाला इथे सुद्धा यूज करायची आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला छान क्वालिटीच्या ब्रँडेडच यूज करायच्या आहेत. टिप नंबर 4, हे जे केक आहेत ना, आईस्क्रीम केक, हे सेट करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी डीप फ्रीजरमध्येच ठेवायचे आहेत. कारण ते फ्रीजच्या खालच्या कुठल्याही नॉर्मल कप्प्यामध्ये अजिबात सेट होत नाहीत. ते सेट करायला तुम्हाला डीप फ्रीजरच लागतो. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे घरामधला सिंगल डोअरचा साधा फ्रीज असेल, म्हणजे रेग्युलर आपल्या घरामध्ये जो असतो तो फ्रीज, त्याच्यामध्ये शक्यतो हे केक पटकन आणि व्यवस्थित सेट होत नाहीत. जर तुम्हाला कमर्शियल लेवलवर खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करायचा असेल तर तुमच्याकडे जो आईस्क्रीम पार्लरमध्ये डीप फ्रीजर असतो की नाही, ज्यामध्ये सगळे आईस्क्रीम स्टोअर केलेले असतात, तशा पद्धतीचा डीप फ्रीजर असणं गरजेचं आहे. पण तुम्ही घरी कधीतरी खाण्यासाठी केक बनवत असाल किंवा जर एखादी ऑर्डर आली आणि ऑर्डरप्रमाणे तुम्हाला एक केक बनवून द्यायचा असेल, एखादाच दिवसाला एक वगैरे अशा पद्धतीनेच, तर तुम्ही घरातला आपला रेग्युलर फ्रीज यूज करू शकता. पण तुम्हाला एकावेळी भरपूर सारे केक्स बनवून ठेवायचे आहेत काउंटरवर आणि छान बिझनेस करायचा आहे, तर मात्र तुमच्याकडे मोठा डीप फ्रीजरच असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे झालं फ्रीजबद्दल. तुम्ही घरातल्या आपल्या साध्या फ्रीजमध्ये पण डेफिनेटली केक बनवू शकता. कारण माझ्याकडे स्वतःकडे सुद्धा डीप फ्रीजर नाही आहे. मी जेवढ्या काही तुम्हाला रेसिपीज दाखवते, व्हिडिओजसाठी सुद्धा जे काही केक बनवते, ते सगळे मी माझ्या घरातल्याच फ्रीजमध्ये सेट करते, घरातल्या फ्रीजमधल्या डीप फ्रीजरमध्ये, वरच्या कप्प्यामध्ये. ठीक आहे. सो तसं तुम्ही करू शकता, पण बिझनेस करायचा असेल तर मात्र मोठा डीप फ्रीजर तुमच्याकडे असावा. टिप नंबर 5, आता हे केक्स बनवायचे कशामध्ये किंवा कशामध्ये हे अरेंज करायचे आणि कशा प्रकारे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे, तर मी माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. तुमच्याकडे लूज बॉटम टीन असणं गरजेचं आहे. लूज बॉटम टीन म्हणजे काय, तर ज्याचा बॉटम किंवा खालचा जो सरफेस आहे तो रिमूव्ह होतो. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना माहीत असेल, ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी प्लीज आधीचे व्हिडिओज बघा किंवा बघितलेही असतील तुम्ही, तर त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की लूज बॉटम टीन म्हणजे काय. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, केक जो आहे ना आपला, तो इझिली डिमोल्ड व्हायला मदत होते. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला लागते OHP शीट. OHP शीटमुळे जरी त्या टीनची हाईट छोटीशी असली तरी आपल्याला पाहिजे तशी वाढवता येते. केकची हाईटसुद्धा त्यामुळे वाढते ऑफकोर्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे OHP शीटमुळे आपल्या केकला फिनिशिंग खूप चांगलं येतं. ठीक आहे. सो त्यामुळेच कमी वेळामध्ये एकदम छान सुपेरियर फिनिशिंग असलेला केक जर तुम्हाला बनवायचा असेल तर लूज बॉटम टीन आणि त्याच्यासोबतच OHP शीट या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे. टिप नंबर 6, आता हा तयार केलेला केक आपल्याला सेट कसा करायचा आहे, तर ऑफकोर्स डीप फ्रीजरमध्ये, म्हणजे घरातला जरी फ्रीज असेल तरी त्या फ्रीजच्या डीप फ्रीजर या सेक्शनमध्ये आपल्याला हा केक सेट करायचा असतो. पण तो सेट करण्याआधी आपल्याला तयार केलेला केक हा संपूर्णपणे बाहेरून क्लीन रॅपने रॅप करावा लागतो आणि पूर्णपणे तो एअरटाईट करायचा. रॅप केल्यामुळे ऑफकोर्स त्याच्यामध्ये कुठलीही एअर जाणार नाही, कुठलाही वास वगैरे आतमध्ये जाणार नाही, याचाच अर्थ तो केक एअरटाईट होणार. आणि असा एअरटाईट झालेला केकच आपल्याला डायरेक्टली डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. असं का करायचं, कारण बघा आपला जो घरातला सिंगल डोअरचा फ्रीज असतो ना, त्याच्यामध्ये भरपूर भाज्या असतात, ग्रेव्हीज असतात, आलं लसूण पेस्ट असते आणि कायच गोष्टी असतात भरपूर साऱ्या, आणि या सगळ्याचे वास सर्क्युलेट होऊन डीप फ्रीजरपर्यंत ते पोचत असतात. ठीक आहे. आणि मग आईस्क्रीम ही अशी गोष्ट आहे की शेवटी तो दुधाचा पदार्थ आहे, त्यामुळे दुधाचे पदार्थ हे अशा प्रकारचे वास लगेचच ॲब्झॉर्ब करून घेतात आणि त्याची टेस्ट पूर्णपणे खराब लागते. इतका घाण लागतो ना तशा पद्धतीचा केक. मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की असं केल्यामुळं केक एवढा सुंदर तुम्ही बनवता, एवढे छान छान इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करता, एवढं छान फ्लेवरिंग करता, आणि या एका चुकीमुळे केक पूर्णपणे खराब लागायला लागतो. त्यामुळे आपण जो तयार केलेला केक आहे तो सेट करायला ठेवण्याआधी क्लीन रॅपने आधी व्यवस्थित कव्हर करा, तो छानपैकी बाहेरून पूर्ण एअरटाईट करा. ठीक आहे. आणि मगच तो डीप फ्रीजरमध्ये ठेवा. आता हे कसं करायचं, काही जणांना पटकन इमॅजिन होत नसेल तर डोंट वरी, माझ्या प्रत्येक केकच्या व्हिडिओमध्ये, प्रत्येक आईस्क्रीम केकच्या व्हिडिओमध्ये मी हे प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे. तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघू शकता. स्पेशली ज्यावेळी आईस्क्रीम केक सेट करायचा असतो ना आपल्याला, त्यावेळी टेम्परेचर हे फुलच पाहिजे. ठीक आहे. तरच तो छान सेट होतो. आणि हा केक आपल्याला रात्रभर सेट करायचा असतो. ठीक आहे. 10 ते 12 तास तुम्हाला तो सेट करावाच लागतो, तरच तो व्यवस्थित सेट होतो. सो फुल टेम्परेचरवरती आणि डीप फ्रीजरमध्येच आपल्याला हे केक सेट करायचे आहेत, एवढी गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. टिप नंबर 7, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हे तयार केलेले आईस्क्रीम केक लोकांना विकायचे कसे, लोकांपर्यंत पोचवायचे कसे कारण ही गोष्ट करणं तेवढंच खूप जास्त ट्रिकी आहे आणि थोडंसं अवघडसुद्धा आहे. तर बघा, आता आईस्क्रीम केक तयार केल्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की केक आपण ज्यावेळी डीप फ्रीजरमधून बाहेर काढतो त्यावेळी नंतर त्याचं फिनिशिंग करतो, मग डिझाईन वगैरे करतो. सो साधारणपणे अर्धा ते पाऊण तास तो केक ना स्टेबल असतो, मेल्ट होत नाही सुरुवातीच्या अर्धा पाऊण तासामध्ये, पण त्यानंतर मात्र तो हळूहळू मेल्ट व्हायला लागतो, मऊ पडतो आणि अक्षरशः असा पागळायला लागतो कारण त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे. ओके, सो हे केक ना सेट केल्यानंतर अर्धा पाऊण तास तर आरामात टिकतात. त्यामुळे जर तुम्हाला कुणाला जवळपासच द्यायचा असेल तर अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर जर कोणी असेल तर तुम्ही त्यांना हा केक इझिली देऊ शकता. पण तो देताना न्यायचा कशात, तर थर्मोकॉलचे जे बॉक्सेस असतात ना, जे जनरली तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये वगैरे मिळतील, तर थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये ज्यावेळी आपण केक ठेवतो त्यावेळी बाहेरची हीट केकला लागत नाही, त्यामुळे केकचं जे टेम्परेचर आहे ते जास्त डिस्टर्ब होत नाही आणि मग केक लवकर मेल्ट होत नाही. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे थर्मोकॉल बॉक्स शक्यतो वापरायचा. तुम्ही नोटीस केलं असेल की आजही जे मच्छी व्यवसाय वगैरे करतात, माशांचे व्यवसाय वगैरे करतात, ते सुद्धा त्यांचे जे मासे आहेत ते थर्मोकॉलमध्ये ते मीठ वगैरे टाकून, बर्फ टाकून स्टोअर करतात, राईट. त्यामुळे ते मासे भरपूर वेळ फ्रेश राहतात. सो हेच कारण आहे थर्मोकॉल यूज करण्याचं. सो जर तुम्हाला अशा पद्धतीचे बॉक्सेस मिळाले तर तुम्ही ते नक्की यूज करा, किंवा एकच बॉक्स घ्या विकत, ठीक आहे, त्या केकच्या शेपचा, आणि तोच प्रत्येक वेळी वापरा. तो बॉक्स घ्यायचा, त्याच्यामध्ये केक ठेवायचा, ज्याची ऑर्डर आहे त्याच्यापर्यंत तो पोचवायचा, डिलिव्हर करायचा, आणि तो केक त्यांना देऊन टाकला की तो बॉक्स परत आपल्याकडे घेऊन यायचा पुढच्या ऑर्डरसाठी. सो असं पण तुम्ही करू शकता. म्हणजे याने काय होईल की थर्मोकॉलचा जास्त वापर पण होणार नाही. काही जण म्हणतील की थर्मोकॉल बॅन आहे, पर्यावरणासाठी हानिकारक आहे. सो ठीक आहे, आता आपल्याला व्यवसाय करायचाच आहे ना आईस्क्रीम केकचा, तर एक बॉक्स फक्त तुम्ही घ्या आणि त्याची विल्हेवाट पण लावू नका. तो तसाच तुम्ही कुठेतरी घरामध्ये ठेवा, म्हणजे पर्यावरणाला पण हानी नको आणि आपलं पण काम झालं पाहिजे. सो असं सगळ्या बाजूंनी विचार करा तुम्ही, आणि अर्थातच व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीचा एखादा बॉक्स तरी तुमच्याकडे असावा, कारण त्याच बॉक्समध्ये हे जे केक आहे ते तुम्ही व्यवस्थित ट्रॅव्हलिंग करून घेऊन जाऊ शकता. कारण आता एवढ्या अशा धगधगत्या उन्हामध्ये आईस्क्रीम केक इकडून तिकडे नेणं हे इम्पॉसिबल आहे. तर आता या पॉईंटमध्येच अजून एक गोष्ट मी सांगते. जर तुम्हाला हे केक 1-2 तासाच्या अंतरावर घेऊन जायचे असतील तर तुम्ही AC कारमधून ते ट्रॅव्हलिंग करून घेऊन जा, ACचं टेम्परेचर फुल करा, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे केक तुम्ही उन्हामध्ये असेच ओपन, जसं आपण आईस केक घेऊन जातो तसे घेऊन जाऊ शकतच नाही. त्याला फुल प्रोटेक्शन द्यायचं, सगळ्या बाजूनी टेम्परेचर मेंटेन करायचं, कुठलंही दमट वातावरण त्या केकला लागणार नाही, उन्हाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार नाही, उष्णता लागणार नाही, अशा पद्धतीने सेफ करूनच तो तुम्हाला डिलिव्हर करायचा आहे. सो AC कारमधून पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. 2 व्हीलरवर वगैरे कधीच नेऊ नका, कारण मग जाईपर्यंत तो असा पूर्ण पातळ झालेला असेल. सो असं अजिबात करू नका. AC कारमधून घेऊन जा, किंवा ज्यांनी तुमच्याकडे ऑर्डर दिलेली आहे त्यांनाच तुम्ही सांगा की तुम्ही तुमची कार वगैरे घेऊन या, असं असं असतं या केकचं, हा लगेच मेल्ट वगैरे होतो. सो अशा इन्स्ट्रक्शन तुम्हीच आधी कस्टमर्सला द्या, म्हणजे ते सुद्धा केअरफुल राहतील आणि व्यवस्थितपणे केक त्यांना सेलिब्रेशनमध्ये त्यांच्या यूज करता येईल. टिप नंबर 8, आणि ही शेवटची टिप आहे, ती म्हणजे आपण जे तयार केलेले आईस्क्रीम केक आहे ते कशा क्वांटिटीमध्ये कस्टमर्सला द्यायचे. तर काही जण म्हणतात की आम्हाला 1 किलोचा केक द्या, आम्हाला अर्धा किलोचा केक द्या, पण आईस्क्रीम केक हे कधीही लिटरमध्येच विकायचे असतात. म्हणजे जर आपण 1 लिटर आईस्क्रीम तयार केलं आणि ते सगळंच्या सगळं केकमध्ये यूज केलं तर तो झाला 1 लिटर आईस्क्रीम केक. त्याचप्रमाणे अर्धा लिटर आईस्क्रीम केक किंवा 1.5 लिटर आईस्क्रीम केक अशा पद्धतीने ते कस्टमर्सला विकायचे असतात. कारण 1 लिटर आईस्क्रीम म्हणजे 1 किलो आईस्क्रीम असं नसतं ते. ज्यावेळी तुम्ही 1 लिटर आईस्क्रीम बनवता त्यावेळी ते वजनी प्रमाणामध्ये 580 ते 600-610 ग्रॅमपर्यंत भरतं. सो एवढी तफावत असते ग्रॅममध्ये आणि लिटरमध्ये, ठीक आहे. सो ज्यावेळी तुम्हाला आईस्क्रीम केकच्या ऑर्डर येतील त्यावेळी तुम्ही कस्टमर्सला सांगा, हे नॉलेज तुम्ही कस्टमर्सला द्या की हे बघा, आपल्याकडे 1 किलो, अर्धा किलो अशा पद्धतीचे आईस्क्रीम केक नसतात, तर 1 लिटर, अर्धा लिटर, 1.5 लिटर असे लिटरमध्ये आईस्क्रीम केक असतात. सो तुम्हाला कोणता पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे केक विकले जातात आणि अशा पद्धतीनेच ते बनवलेही जातात. पण तुम्ही आत्तापर्यंत माझ्याच काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी टायटलमध्ये दिलेलं आहे की 1 किलोचा चोको स्ट्रॉबेरी आईस्क्रीम केक, 1 किलोचा कॉटन कँडी आईस्क्रीम केक. तर हे कसं काय, राईट. तर कसं असतं, ज्यावेळी आपण 1 लिटर सगळं आईस्क्रीम केकमध्ये यूज करतो,
पण त्या आईस्क्रीमसोबत आपण स्पंज पण यूज करतो, बाहेरून व्हीप क्रीमने कवर पण करतो, व्हीप क्रीमने डिझाईनसुद्धा करतो. सो मी कसं करते, ज्यावेळी तुमच्यासाठी एखादा आईस्क्रीम केकचा व्हिडिओ बनवते त्यावेळी तो केक सगळा पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याचं वजन करून बघते. जर ते करेक्ट 1 किलो तयार झालं, 1 किलो भरलं, तर मग मी टायटलमध्ये लिहिते की येस दिस इज 1 kg ... केक. कळलं? सो त्यामुळेच मी आत्तापर्यंत जेवढे काही केक टाकलेले आहेत त्याचं वजनी प्रमाण पण तुम्हाला सांगितलं आहे आणि इथून पुढे पण सांगत राहीन. अर्धा किलो केक कसा बनवायचा ते सुद्धा मी सांगत राहीन तुम्हाला. पण ज्यावेळी तुम्ही कस्टमर्सला ते विकणार आहात त्यावेळी मात्र त्यांना तुम्ही सांगा की हे केक आपण किलोमध्ये न विकता लिटरमध्ये विकतो, कारण यामध्ये आईस्क्रीम आहे. ओके, सो येस, हेच सारे 8 पॉईंट होते महत्त्वाचे जे तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही अर्थातच आईस्क्रीम केकचा बिझनेस करणार असाल तर. सो नक्की लक्षात ठेवा हे सगळे पॉईंट्स आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही केक्स बनवायला घ्या. आणि खूप छान छान आपण फ्लेवर्स इथून पुढे सुद्धा कवर करूयाच. अगदी भन्नाट आणि खूप छान छान डिझाईनमध्ये, छान छान फ्लेवरमध्ये, छान छान टेस्टमध्ये आपण वेगवेगळे केक बनवणार आहोतच. त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा. आणि येस, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करून ठेवणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्याच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे नक्की सिलेक्ट करून ठेवा ऑल हे नोटिफिकेशन. आणि मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.